जरा टाळ्या जोरदार दीपालीजींसाठी झाल्या पाहिजे. अर्थात तुमच्या मनातली गोष्ट पोचते आमच्यापर्यंत, पण दीपालीताई मी विनंती करेन आज या कार्यक्रमाला येऊन आज कसं वाटतं त्या शुभेच्छा आपण नक्कीच द्याव्या. इतका सुंदर डान्स करून गेलीये, माझं ते डोळ्याचं पारणच पिटलं नाहीये, इतकं सुंदर करून गेलीये ती. हो हो, आधी जरा सांगते, आले कार्यक्रमाला, जरा गोड कौतुक करू देत माझ्या मैत्रिणीचं. असं काय करताय है ना. सगळ्यात आधी थँक्यू मला बोलवल्याबद्दल. मीनाक्षीताईचं चेहऱ्यावरचं हास्य बघितलं ना की माणूस असं होतं की नाही. खरं आहे ना. म्हणजे कितीही काही असलं की त्यांच्याकडे असं बघितलं आणि त्यांनी हसलं की आपण नाही तर बोलूच शकत नाही, पण त्याच्या पलीकडेही काही बोलू शकत नाही की तिथेच हरवतो. त्यामुळे सगळ्यात आधी अशी छान नेता, छान लाडकी सुनीचं सगळं काम करणारी अशी नेतृत्व जेव्हा आपल्याला भेटतं तेव्हा चांगलंच वाटतं आणि अभिमान वाटतो की माझ्यासाठी मीनाक्षीताई तुमच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी एक छान मैत्रीण आहे आणि तीच असंच मला घट्ट नातं मला आयुष्यभर ठेवायचं आहे. आणि त्या मैत्रीच्या नात्याने मी इथपर्यंत आले एक शिवसैनिक म्हणून, आणि त्याचा अभिमान आहे मला. आणि मंगळागौरीसाठी तुम्ही सगळ्या इथे ज्या जम्या झाल्यात त्याचंही कौतुक आहे. मला खात्री आहे, मला माहिती आहे तुम्हाला काहीतरी बघायचं आहे, पण आता जी कांचा इथे नृत्य करून गेली, माझं नेहमी म्हणणं असतं की लावणी ही महाराष्ट्राची शान आहे आणि तिला टिकवणं हे गरजेचं आहे. त्यातलं टिकवणाऱ्यापैकी एक ही कांचा आहे. तिला मला खरंच कौतुक करते, कारण खूप कमी जण आहेत बोटावर मोजण्या इतकं जे लोक तितकं सुंदर सादरीकरण करतात आणि तिला बघतानाही छान वाटतं. त्यामुळे मला बघतानाही खूप छान वाटलं. मी काय जास्त काही करणार नाहीये, मी थोडंफार मान ठेवणार आहे तुमच्या सगळ्यांचा. आणि मला वाटलं होतं मंगळागौर होणार आहे, झिंबा बिंबा करायला लागेल, फुगडी बिगडी करायला लागेल, मला असं वाटलं होतं. बरं बरं, थोडंसं काहीतरी करते, नक्कीच करते. थँक्यू. आता येता का वाजवायला? येता का वाजवायला? होऊन जाऊ दे जरा दीपालीजींसाठी जोरदार शिट्ट्यांचा नाद. हाय हाय.
हो बस राजे, हो बस भाऊजे, 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 हो बस राजे, हो बस भाऊजे. आहा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी.